कसं काय लातूरकरांनो, आपण आलेलो आहोत. हे साईबाबा मंदिर आहे, लातूरचं प्रमुख प्रवेशद्वार आहे. त्याच्या समोर हे कारंजासाठी रात्रीच्या दरम्यान हा देखावा पाहण्यासाठी असतो. आपण साईबाबा मंदिरमध्ये आलेलो आहोत. हे सुंदर गार्डन आणि ते वृद्ध माणसे, मुलं मुली इथे अभ्यास करायला पण येतात. पहा, तिथे बागेमध्ये बसून 2 मुली अभ्यास करत आहेत. हे सुंदर वातावरण आणि रम्य परिसर आहे. हा साईबाबा मंदिर लातूर ही त्याच्या साईडची बाजू आहे आणि हे मंदिर लातूरकरांसाठी एक खूपच चांगली वास्तू जपवणूक करण्यात येत आहे. लातूरमध्ये साईबाबांचं हे मंदिर, त्याच्या हे पाठीमागचा द्वार आहे, जिथे लोक दर्शन करून बाहेर पडण्यासाठी या द्वाराचा उपयोग करतात. आणि ही साईबाबा मंदिरच्या मागची बाजू आहे, जिथे असं सुंदर बगीचा तयार करण्यात आलेला आहे आणि तो वॉकिंगसाठी पण म्हातारी माणसं येतात. पहा, हा कळस आणि हे अतिशय सुरेख वास्तू आहे ही लातूरमधली साईबाबा मंदिर. अवश्य भेट द्या मित्रांनो. आपल्या चॅनलवरती आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि स्वच्छतेचं इथं अतिशय काळजी घेण्यात आलेली आहे. झाडं आहेत, शांत वातावरण आहे, एकदम रम्य वातावरण आहे. लातूरमधलं सर्वात सुंदर मंदिर साईबाबा मंदिर, जे की केशवराव शाळेच्या जवळ आहे आणि उषा किरण टाकीपासून अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही लातूरमध्ये जर राहत असाल तर हा पॉईंट खरंच मिस करू नका. लातूरमध्ये खूपच कमी ठिकाणं अशी आहेत जिथं फिरण्याची व्यवस्था आहे, पण हे अतिशय चांगली वास्तू साईबाबा मंदिर. बघा, म्हातारी माणसं कसं वॉकिंग करत आहेत. एकतर देवाचं पण दर्शन होतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी. लातूरमध्ये साईबाबा मंदिर आहे, स्वामी समर्थचं पण मंदिर आहे, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला होता. आणि लेकरं खेळण्यासाठी येतात बगीच्यामध्ये. खूपच शांततेच्या वातावरणामध्ये हे मंदिर आहे. मधला परिसर तुम्हाला दाखवायचा होता, पण CCTV मध्ये कॅमेरा अलाव करतील न करतील म्हणून मधला काही शूटिंग केलं नाही. फक्त बाहेरून मंदिर दाखवतोय. तुम्ही अवश्य भेट द्या, जाऊन बघा. कसलीही चार्जेस इथे नाहीत.